श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरवे नमः। अचिंत्य जगता प्रती कृती तुझी न कोणा कळे, असो खलहि केवढा तव कृपे सुमार्गी वळे। उणे पुढतिये तुझा खचित रत्न चिंतामणी, श्री सतत माझिया वरद हस्त ठेवा जणी। सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। मंडळी, 1/3 भाग मागच्या गुरुवारी आपण पूर्ण केलेला आहे, म्हणजे 7वा अध्याय, 7-21. आज 8व्या अध्यायाला सुरुवात. आणि 8व्या अध्यायाच्या मंगलाचरणात दासगणू महाराज म्हणतात, हे वसुदेव देवकी नंदना गोप गोपी मनरंजना श्रीहरी पाव माते. पूर्ण पुरुषोत्तम अवतार भगवान श्रीकृष्णाचा, त्याची करुणा भागली आहेत. आणि पुढे म्हणतात की बा तुझ्या प्राप्तीचे साधन, भगवंत प्राप्तीचं साधन म्हणजे काय, तर म्हणजे भक्ती, कर्मकांड, उपासना, ज्ञानमार्ग आणि योगमार्ग, हे 4 भगवत प्राप्तीचे साधनं शास्त्राने सांगितलेले आहेत. आणि या शास्त्रांची प्राप्ती करण्याची, या प्राप्ती करण्यासाठी जे काही साधनं सांगितले आहेत ते गिरवाण भाषेत, म्हणजे संस्कृतमध्ये आहेत. आपण नशीबवान आहो की आद्य शंकराचार्यांच्या नंतर ही गिरवाण भाषेतली, संस्कृत भाषेतली साधनं ज्ञानेश्वर माऊलींनी, नामदेव तुकाराम महाराजांनी, एकनाथ महाराजांनी आणि समर्थ रामदास स्वामींनी आपल्या मराठीत केली. मराठीचा बोलू कौतुके तरी अमृतातेही पैजा जिंके, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. आणि या मराठीत केल्यामुळे, आपल्या बोली भाषेत केल्यामुळे आपल्याला कठीणाई नाही, सोपं झालंय काम. पण खरंच सोपं झालंय का? तैसी हरी भक्ती सुळावरची पोळी, मिळवितो बळी विरळा शूर, असं तुकाराम महाराजांनी म्हटलं नसतं. तुकाराम महाराजांनी आधी म्हटलं की नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. न लागे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, आधी म्हणून दिलं. पण जेव्हा पाहिलं की भक्तजनांमध्ये संभ्रम पैदा झालेला आहे, मग कोणी काही करायला तयार नाही, साधनं करायला तयार नाही, दे रे हरी खटल्यावरी, अशी जेव्हा गत निर्माण झाली, तेव्हा तेवढं सोपं नाही, हे सुद्धा तुकाराम महाराजांना सांगावंच लागलं. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की तैसी हरिभक्ती सुळावरची पोळी, मिळवी तो बळी विरळा शूर. सुळावरची पोळी आहे आणि त्याच्यासाठी साधनं करावं लागतं. आणि मग हे साधनं करताना शारीरिक असमर्थता, संस्कृत भाषेचं ज्ञान नसणं आणि अंधत्व. आता दासगणू महाराज अंधत्व म्हणतात. अहो, ते का बाह्यचक्षूंचं अंधत्व आहे का? अंतरचक्षूंचं अंधत्व, आपल्या मनाला, विचाराला जे कळत नाही तो अंध. डोळस आणि अंध याच्यात जो मूलभूत फरक आहे तो इथे. एकदा अंध विद्यालयात काही कार्यक्रमानिमित्त गेलो होतो आणि त्या अंध विद्यालयात गेलं असताना परत यायचा रस्ता काही सुचला नाही. जाताना आयोजकांनी मला बरोबर नेलं. कार्यक्रम झाला. कार्यक्रम झाल्यानंतर मग बाहेर निघायचं होतं. दाराच्या बाहेर कुठून पडायचं, या अंध विद्यालयाच्या त्या विद्यालयाच्या बाहेर कसं जायचं, मी थोडासा संभ्रमित झालो. तेवढ्यात एक छोटासा अंध मुलगा जवळ आला. म्हणे, काका मी तुम्हाला बाहेर सोडतो. आणि त्याने हात धरला
आणि ज्याला बाह्य चक्षु नाही अशाने ज्याला बाह्य चक्षु आहेत अशाला बाहेर काढलं, नीट रस्त्याला लावलं. ही अशी परिस्थिती आपली आहे. दासगणू महाराज स्वतःबद्दल बोलत नाही तर आपल्यासारख्या साधकांबद्दल बोलत आहेत. आणि तिथे म्हणत आहेत की बाबा हे श्रीहरी, तुझे कास धरली आहे, आता तूच मला तार किंवा मार. कारण तुझंच वचन आहे, मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत् कृपा तमहम वंदे परमानंद माधवम. हे माधवा, हे श्रीहरी, तुझ्या कृपेमुळे मुका सुद्धा बोलतो, लंगडा सुद्धा गिरी पर्वत चढून जातो. मग तुला काय कठीण आहे? तेव्हा तुझ्या भक्तीचा मी भुकेला आहे, तुझ्या कृपेचा मी भुकेला आहे, त्यामुळे तूच तार. हे झालं मंगलाचरण. आणि लगेच कथाभागाला सुरुवात केलेली आहे दासगणू महाराजांनी. आषाढ शुद्ध चतुर्दशी, आषाढी एकादशी नंतर लगेच म्हणजे 25/7/1885 पंढरपूरच्या मुक्कामात काल्याचं कीर्तन चालू असताना कुकाजींनी आपला देह ठेवला. कुकाजी म्हणजे खंडोजी आणि बाकी 5 भावांचे काका. कडताजी पाटलांचे धाकटे बंधू आणि अत्यंत निस्सीम भक्त पांडुरंगाचे. आणि मरण कसं निवडावं ते कुकाजींनी दाखवून दिलं. काल्याचं कीर्तन झालं आणि काल्याचं कीर्तन झाल्यानंतर त्या कीर्तनातच आपला देह ठेवला, देह पांडुरंग चरणी विलीन केलाय. शेगावला वार्ता कळली आणि शेगावला वार्ता कळल्यानंतर या पाटील भावंड अनाथ झालीत. वडील आधीच गेले होते, पण ज्यांनी लहानाचं मोठं केलं असा काका, कर्तृत्ववान काका, कुकाजीच्या आमदनीत गणेश पाटील कुटुंबाची खरी भरभराट झालेली आहे सर्व बाबतीने. आणि असा काका जेव्हा सोडून गेला तेव्हा खंडोजी पाटील जो करता होता घरातला सर्वात ज्येष्ठ, त्याचं मन उद्विग्न झालं. चित्त थाऱ्यावर नाही. आणि चित्त थाऱ्यावर नसताना पाटील आणि देशमुखातल्या दुफळीनं जोर केला. अहो, दुफळी ही अशीच आहे की ती डोकं वर काढायचा मौका शोधत असते. क्षयरोग शरीराला तशी दुफळी समाजाला, असं दासगणू महाराजांनी वर्णन केलेलं आहे. जेथे जेथे ही नांदे दुफळी, तेथे तेथे ही करी होळी, अवघ्या सुखाची रांगोळी हिच्या ठाई होत असे. आणि तसा अवसरही प्राप्त झाला देशमुखांना पाटीलांवर सूड घेण्यासाठी. कौरव पांडव एका कुटुंबातले, एका खानदानातले, पण विनाशाला कारणीभूत झालं ही दुफळी, हा स्वार्थ. काही कामानिमित्त खंडू पाटलांनी आपल्या हातातल्या काठीचा प्रहार महारावर केला. महाराचा हात मोडला, तो बेशुद्ध पडला आणि देशमुखांना अवसर प्राप्त झाला. फिर्याद दाखल केल्या गेली आणि हरिपाटलाच्या नावाने, खंडू पाटलाच्या नावाने अटक वॉरंट निघालं. आणि हे अटक वॉरंट आता बजावल्या जाणार, हातात बेड्या पडणार, या चिंतेने पाटील मंडळींना ग्रासलं. एवढा वाघासारखा खंडू पाटील, परंतु गर्भ गळीत झाला. अहो, अब्रूदाराला अब्रू धुळीला मिळाली की सर्वात जास्त मेल्याहून मेल्यासारखं होतं, तेच झालं. आणि रडू लागला. सगळे लौकिक उपाय करून झालेत, याला भेट त्याला भेट, काही फायदा नाही. आणि अशा वेळी जेव्हा लौकिक उपाय चालत नाहीत तेव्हा संतांना शरण गेलं पाहिजे, हा विवेक त्यांच्या ठाई होता. संताला, गजानन महाराजांना शरण गेलेले आहेत. गजानन महाराजांजवळ रडू लागला, पाया पडू लागला. खंडू पाटलाला छातीशी कवटाळलं. अरे म्हणे, कर्त्या माणसाला असे संकट येतात. संकट येणं हा कर्त्या माणसाचा एक अविभाज्य अंग आहे त्याच्या आयुष्यातला. आणि तसं असताना तू रडतोस काय? तुला काहीही होणार नाही, तुझ्या अब्रूला कसुभर तुला बेड्या पडत नाहीत,
असं आश्वस्त केलं, तेव्हा खंडू पाटलाला मनाला शांतता लाभली. ज्यावेळेला काहीही उपाय चालत नाहीत, त्यावेळेला एक उपाय माणसाच्या हातात शिल्लक राहतो, तो म्हणजे संतांना, सद्गुरूला शरण जाणं, त्यांच्या कृपेत राहणं आणि ते आपलं भलं करू शकतात हा विश्वास मनात ठेवणं. हेच खंडू पाटलाने केलं आणि खंडू पाटलाची कशी सुटका झाली, काय झाली, त्याला काहीही झालं नाही, हे आपण सकाळी आज वाचलंच आहे. ह्याच्यात एकच मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की आपली श्रद्धा अनन्य पाहिजे गुरुवर. अरे गुरुवर श्रद्धा असेल तरच आपण गुरुला शरण जाऊ आणि आपली श्रद्धा पाहूनच गुरु आपल्याला संकटातून तारून नेणार आहेत. लौकिकाच्या पुढे जी सत्ता चालते ती संत सत्पुरुषांची सत्ता आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. प्रसंग एवढाच, त्याच्यापासून बोध घेणं हे एवढंच. आणि मग खंडू पाटलाच्या आग्रहास्तव, खंडू पाटलाला मुलगाही झाला होता, घरात वडीलधार माणूस कुकाजी यांचा देहांत झाला होता आणि अशा परिस्थितीत या मोठ्या संकटातून, अब्रू नुकसानीच्या संकटातून हातात बेड्या पडणार, त्या संकटातून महाराजांनी वाचलं होतं. त्यांनी कळकळीची विनंती केली महाराजांना आणि महाराज त्याच्या घरी वास्तव्याला आलेत. आणि तिथे वास्तव्य करताना अजून एक मोठा प्रसंग घडला आणि हा प्रसंग असा घडला की काही तेलंगी ब्राह्मण शेगावला आलेत. आता एक प्रश्न माझ्या समोर पडतो, तो तुमच्याशी चर्चा करायला मला तो आवडेल. एक प्रश्न असा की शेगाव 100 वर्षापूर्वी, 125 वर्षापूर्वीचं शेगाव गाव लक्षात घ्या. कोणत्याही मुख्य मार्गावर शेगाव नाही. त्या काळात रेल्वेही तिथे थांबत नव्हती, अकोल्याला थांबत होती. बससाठी अत्यंत खडतर रस्ता, बसची सुविधा नव्हती, रेल्वेची तेवढी सुविधा नव्हती. आडमार्गावरलं शेगाव गाव, पण दूर दूर देशीचे लोक, विद्वान लोक बरोबर शेगावला कसे काय येत होते? शेगावला महाराजांच्या दर्शनासाठी आपोआप तिथे कसे येत होते? जिथे ब्रह्मनिष्ठाची वस्ती असते तिथून असे तरंग उठतात, असे तेजाचे असे तरंग उठतात की चैतन्याच्या त्या तरंगाकडे आकर्षित होऊन दुसरी सज्जन मंडळी, दुसरी संत मंडळी, विद्वान मंडळी आपोआप शेगावकडे येते. महाराजांचं शक्ती केंद्र इतकं प्रखर होतं की त्या शक्ती केंद्राकडे आकर्षित होणं सहज स्वाभाविक होतं आणि त्याच आकर्षणामुळे हे तेलंगी ब्राह्मण तिथे आलेत. आणि ते तेलंगी ब्राह्मण आलेत त्यावेळेला महाराज अंगावर शेला पांघरून शांत झोपलेले होते. महाराजांच्या दिनचर्येचा काहीही नेम नव्हता, नियम नव्हता. तेलंगी ब्राह्मण आले आणि महाराज पलंगावर शांतपणे झोपले आहेत आणि महाराजांनी जागा व्हावं, आपल्याला काहीतरी इनाम मिळावं, बक्षीस मिळावं, दक्षिणा मिळावी, या उद्देशाने मोठमोठ्याने वेद पठण त्यांनी प्रारंभ केलं. आणि वेद पठण करताना चूक झाली आणि महाराज उठून बसलेत. प्रसंग तुम्हाला माहिती आहे, प्रसंगाच्या खोलात मी शिरत नाही. अहो, वेद पठण हजार वर्षापासूनची परंपरा जशीच्या तशी आपल्या वेद महर्षींनी जपलेली आहे. अहो, श्रवणाद्वारे वेद विद्या ग्रहण केल्या जात होती, म्हणून वेदांना श्रुती असं म्हणतात. आणि त्याचे उच्चार आणि स्वर यांना फार महत्व आहे. उदात्त, अनुदात्त आणि स्वरित या 3 स्वरांचा खेळ करत तुम्ही काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, कामाख्यापासून तर द्वारकेपर्यंत कुठेही जा, वेद पठण एकाच पद्धतीने केल्या जाते. आणि आजचं वेद पठण जरी घेतलं आणि हजारो वर्षपूर्वीचं तरी वेद पठण घेतलं तरी कुठेही फरक पडत नाही. याचं कारण त्याच्यात एकंदर 8 प्रकारे त्याची काळजी घेतल्या जाते या उच्चारणाची. म्हणून उच्चारण अतिशय महत्व आहे उच्चारणाला. या उच्चारणातले हे 8 प्रकार कोणती? उच्चारणातल्या शुद्धता पाळण्यासाठी, उच्चार शुद्ध व्हावेत यासाठी जे 8 प्रकार आहेत, ते पहिला आहे विकार.
एका वर्णाच्या ठिकाणी दुसरा वर्ण उच्चारणे म्हणजे विकार. तिसरा आहे विश्लेष, कोणत्या शब्दाचा संधी करून म्हणायचा आणि कोणता शब्द संधी विग्रह करून म्हणायचा, याला विश्लेष असं म्हणतात. तिसरा आहे विकर्षण, कोणता स्वर लांब ओढायचा आणि कोणता छोटा करायचा, या लांब ओढण्याच्या क्रियेला विकर्षण असे म्हणतात. नंतर अभ्यास, एकच स्वर एकच समूह वारंवार उच्चारणे, त्याला अभ्यास म्हणतात. नंतर विराम, कुठे थांबायचं, पद म्हणताना सूक्त म्हणताना कुठे थांबायचं, कुठे विश्राम घ्यायचा, कुठे श्वास घ्यायचा, कुठे नाही घ्यायचा, याच्या संबंधित ज्या सूचना आहेत त्या या विरामात आहेत. 6वा आहे स्तोम, निरर्थक वर्णप्रयोग, एखाद्या ठिकाणी त्याला काही अर्थ नसतो पण तो वर्णप्रयोग केला जातो किंवा टाळला जातो, त्याला म्हणतात स्तोम. नंतर आगम, अधिक वर्ग जोडणे, त्याचा प्रयोग करणे म्हणजे आगम. आणि लोप, एखाद्या वर्णाचा, एखाद्या शब्दाचा, एखाद्या स्वराचा लोप करणे म्हणजे कमी करणे. असे 8 प्रकारे त्या स्वरांवर संस्कार करून त्याच पद्धतीने वेद म्हणायला हवा. आणि वेद म्हणण्यात जर कुठे थोडीशी जरी चूक झाली तरी मान्य नाही, कारण वेद धर्माचं मूळ मानल्या जाते आणि हे वेद धर्माचं मूळ मानल्यामुळे त्याच्या उच्चारणातली शुद्धता ही फार जपावी लागते. आणि इथे महाराज उठून बसलेत आणि त्यांनी घडा 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 जे सुक्त ते म्हणत होते ते सुक्त घड 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 म्हणून दाखवलं. चूक न कोठे म्हणण्यात, शब्दोच्चार स्पष्ट सत्य, वाटे वसिष्ठ मूर्तिमंत, वेद म्हणण्या बसला असे. आणि यांचं गर्वहरण झालं. आपण फार मोठे वैदिक आहोत, आपण फार मोठे विद्वान आहोत, हा गर्वहरण झालं. महाराजांना शरण गेले. महाराज परमहंस अवस्थेत होते, त्यांच्या पूर्वजन्माबद्दल माहिती नाही. अरे पण पूर्वजन्माबद्दल माहिती करून करायचं काय आहे? जो स्वयमेव ब्रह्म, ते स्वतः ब्रह्म होते, मग ते कोणत्याही बाबतीत. आणि त्यांनी बघा, महाराजांनी आता 8व्या अध्यायापर्यंत आपण आलेलो आहोत. या 8व्या अध्यायापर्यंत महाराजांनी एकेकाला एकेका प्रकारे धडा दिलेला आहे. त्या विठोबाला पाठीत काठी हाणली आणि त्याला हकलून दिलं. दांभिक होता, खोटारडा होता, दंभाचारी होता म्हणून. भास्कर पाटील, त्याच्यानंतर आमचा पितांबर आणि जानकीराम सोनार यांना चमत्कार दाखवले. कोणाला पाणी आणून दाखवलं, कोणाला तो तुंबाबुडीला एवढं पाणी त्यात निर्माण केलं, स्फटिकासारखं स्वच्छ पाणी, आणि कोणाची नासलेलं चिंचवणं चांगलं करून दाखवलं. यांना चमत्काराद्वारे आपल्याकडे वळवलेलं आहे. हरी पाटलाला कुस्तीत हरवलं. वारंवार बंकटलाला अनेक प्रचिती दिल्यात. आणि तेलंगी ब्राह्मणाला, विद्वान होते पण त्या विद्वानाच्या चलता है, थोडीशी चूक झाली तर काय होतंय, हा जो संभ्रम होता तो त्यांना शुद्ध वेद म्हणून दाखवला. प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या पद्धतीने महाराजांनी दृष्टांत देऊन त्यांना ज्या भाषेत समजेल त्या भाषेत समजावून सांगितलेलं आहे. आणि मग महाराजांनी आपला मुक्काम खंडोजी पाटलाच्या घरातून कृष्णाजी पाटील, सर्वात धाकटा लहाना भाऊ, त्याच्या मळ्यात हलवला. तिथे एक शिवमंदिर होतं. त्या शिवमंदिरच्या ओट्यावर जाऊन बसले आणि कृष्णाला सांगितलं, इथे मला सायवान उभारून दे. सायवान म्हणजे पडशी. मग 6 पत्रे आणले कृष्णाजींनी. तिथे महाराजांना त्यांची सोय करून दिली. तिथेही पण महाराजांच्या सेवेला भास्कर पाटील आणि तुकाराम कोकाटे नावाचा एक भक्त, हे दोघजण तिथे सेवेला होते. जेवणा खावण्याची सोय कृष्णाजी स्वतः. अरे कृष्णाजीला तर रोजची दिवाळी झाली हो, साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. त्याप्रमाणे कृष्णाजींनी घरून महाराजांसाठी अन्न आणावं, नैवेद्य आणावा, महाराजांना नैवेद्य दाखवावं. महाराजांचं भोजन झालं की मग भास्कर पाटलासोबत, तुकाराम कोकाट्यासोबत आणि आपल्या गडी माणसांसोबत स्वतः जेवण करावं, असं दिनमान चाललं होतं. कृष्णाजीचा मळा आता तीर्थक्षेत्र बनला होता. शेगावकर आणि दूरदूरची मंडळी ही पुन्हा
कृष्णाजीच्या मळ्याकडे धावत होती, आपलं सुख दुःख सांगत होती महाराजांच्या चरणी आणि समाधान पाहून घरी जात होती. आणि असं चालत असतानाच एक दिवस त्या मळ्याच्या बाहेर चिमट्यांचा खणखणाट आणि झांजांचा आवाज आला. 12-15 गोसावी तिथे आलेत आणि महाराजांच्या वास्तव्य तिथे आहे हे त्यांना शेगावात कळलं. तसं कृष्णाजीच्या मळ्याकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला आणि मळ्यात प्रवेश करते झालेत आणि आज्ञा करायला सुरुवात केली कृष्णाजीला. कृष्णाजी बिचारा गरीब माणूस, खरी ओळख पटल्याशिवाय कोणालाही वाईट बोलू नये म्हणून हा कृष्णाजी समोरा आला आणि स्वागत केलं की या महाराज, कुठून आलेत? आम्ही काशीहून आलेलो आहो, रामेश्वरला जातो आहो. तुझं नशीब थोर म्हणून आमचे महंत ब्रह्मगिरी महाराज तुझ्यावर कृपा करण्यासाठी तुझ्यात मळ्यात आले आहे. आमच्यासारख्या साधू संतांचा अवेर करता आणि मळ्यात नंगा धूत पोचता, याला काय म्हणावे? आम्हाला शिरापुरीचं अयाचित कर. अयाचित म्हणजे याचना न करणे. आणि इथे आपण सूचना द्यायची की शिरापुरीचं अयाचित करायचं. आणि शिरापुरीचं अयाचित करायला सांगितल्यानंतर यांनी आपापले रंग दाखवायला सुरुवात केली. ब्रह्मगिरी आणि त्याचे शिष्य परिवारांनी गावात गेले, संध्याकाळच्या प्रवचनाचं आमंत्रण दिलं आणि हे आमंत्रण दिल्यानंतर शेगावकर मंडळी, गावात कोणीतरी नवीन बुवा आला आहे, नवीन साधू आला आहे, जाऊया, कुतूहलापोटी आलेत. आणि यांनी आपल्या चिलमी काढल्यात, गांजा मागितला कृष्णाजीकडे आणि गांजा धुनकून आपली आध्यात्मिक ऊर्जा वाढवायला सुरुवात केली. अहो, असे जे साधू असतात, असे जे ढोंगी असतात, यांना आध्यात्मिक बळ प्राप्त करण्यासाठी गांजा, चिलीम, भांग अशा नशेची गरज पडते. ही जर नशा मिळाली नाही तर यांचा आत्मा लुळापुळा पडतो. आणि असा ब्रह्मगिरी महाराज यांचे थेरं गजानन महाराज आपल्या पलंगावर बसून पाहत होते सकाळपासून काय चाललंय. आणि संध्याकाळी यांनी प्रवचनाला सुरुवात केली. याचा दावा ब्रह्मगिरीचा असा होता की माझा बंदा म्हणजे गुलाम हा श्रीहरी आहे, भगवान आहे. मी भगवंताचा बंदा नाही, मी भगवंताचा गुलाम नाही, मी त्याचा दास नाही, तर माझा दास श्रीकृष्ण आहे. आणि त्याच्या भल्यासाठी, भगवंताच्या कल्याणासाठी मी गीतेवर प्रवचन करतो. आणि गीतेवर प्रवचन करण्यासाठी यांनी श्लोक निवडला. नयनम छिंदंती शस्त्राणी नयनम दहती पावकः. हा 29वा श्लोक यांनी 23वा श्लोक निवडला. आणि हा निवडल्यानंतर प्रवचन सुरू केलं. शेगावकर मंडळी समोर बसलेली आहेत आणि सुरू केलं प्रवचन यांनी. अग्नीने का जळतो आत्मा, शस्त्राने का मरतो, अमर सर्वथा अविनाशी तो, गीतेमध्ये वदतो प्रभु हा, गीतेमध्ये वदतो. तासभर प्रवचन बडबड केली. अनुभवाचा नामो निशान नाही. आणि असं कोरडं प्रवचन केलं. शेगावकर मंडळींनी काय ओळखायचं ते ओळखलं. आणि या दांभिक तोंडपाटीलकी पोपटपंची करणाऱ्या महाराजांकडनं, ब्रह्मगिरीकडनं उठले आणि महाराजांच्या साक्षात जिथे साक्षात भगवंत विराजित आहे अशा महाराजांच्या पायाशी येऊन बसले. सकाळपासून महाराज यांचे हे थेर पाहत होते. आणि हे थेर पाहत असतानाच महाराजांनी भास्कराला केली. आता त्यांनी झालं, प्रवचन झालं, पुन्हा चिलीम धुडकायला सुरुवात केली. महाराजांनी पण एक चिलमीचा झुरका घेतला, 2-4 ठिणग्या उडल्या, पलंगावर पडल्या, पलंग धडधडून पेटला. सागवानाचा पलंग, संध्याकाळची वारा थंड आणि तो पलंग पेटला. आमचा कृष्णाजी पाटील, भास्कर हे धावून गेलेत. महाराज खाली उतरा, तो पलंग पेटला. महाराज म्हणे काही नाही, ते पलंग पेटला नाही, ते ब्रह्मगिरी महाराजांची महती आहे. आता त्यांनी थेअरी सांगितली. नयन दहती पावकः, अग्नीने जळत नाही. आणि तो प्रात्यक्षिक देण्यासाठी त्यांनी आग लावलेली आहे. काही घाबरू नका, आणा त्या ब्रह्मगिरीला समोर आणा. आणि भास्कर पाटील धावत गेला, मानगुट धरलाय ब्रह्मगिरी महाराजाचा आणि आणलाय फरफटत ओढत. ब्रह्मगिरीच्या हातून चिलीम गळून पडली होती, दुसऱ्या हातातला चिमटा गळला होता आणि हातातलं
लुंगी सुटायची बाकी राहिली. महाराज म्हणे, या महाराज, अग्नी पेटला आहे, अग्नीने आत्मा जळत नाही, आत्ता तुम्ही सांगितलं प्रवचनात, सिद्ध करून दाखवा. चहूबाजूनी ज्वाळा वाढलेल्या होत्या महाराजांच्या आणि महाराज स्थिर होते. आणि असे स्थिर असताना ब्रह्मगिरी काय समजायचं समजला, लोटांगण घातलं, शरण आला, म्हणे मी पोट भऱ्या भिक्षे करू आहे, मी फक्त प्रवचन करतो, ते 2 वेळचं खाण्यासाठी मला कशाचाही अनुभव नाही. महाराजांनी त्याला सांगितलं, भक्तीचं वर्म समजून सांगितलं. रात्री सगळेजण निघून गेले, हा महाराजांच्या पायाशी बसलेला आहे ब्रह्मगिरी, आणि भक्तीचं वर्म त्याला समजावून सांगितलं आहे की अरे नुसतं तोंड पाटीलगिरी शब्द पांडित्याने धर्म अडचणीत येतो, आणि हे असं होऊ नये म्हणून आत्मप्रचितीचा आधी प्रयत्न कर. आत्मप्रचितीचे जे होईल ते बोल तुझे खरे ठरतील. ज्यांनी राख लावली त्यांनी उपाधी दूर ठेवावी, अनुभवावीण न सांगावी गोष्ट कोणा निरर्थक. पांडित्याचा उपयोग जनकल्याणासाठी कर, पोट भरण्यासाठी करू नकोस. आणि महाराजांनी जो उपदेश केला तो जर ऐकला ना, तर मग त्याच्या पुढे माझ्यासारख्या प्रवचनकाराला बोलता येत नाही. अहो, इथे पांडित्यही नाही, आत्मप्रचिती नाही, पण महाराजांचं गुणगान करायचं आहे. या एकमेव उद्देशाने महाराजांच्या गुणगान करण्यामागची भूमिका स्पष्ट करायची आहे. दासगणू महाराजांच्या मनात काय आहे, आपल्या लीला चमत्कार करताना महाराजांना काय हवं होतं, दांभिकता टाळायला हवी. आणि दांभिकासारखा याच्यानंतरही मी तुमच्याशी अत्यंत विद्वान असल्याचा आव आडून जर बोलू लागलो तर ते महाराजांना आवडणार नाही. त्यामुळे मला आता बोल सुचत नाहीत, शब्द सुचत नाहीत, मला थांबावंच लागणार आहे. आपण हा अध्याय इथेच संपतो, 8वा अध्याय. ब्रह्मगिरीला जो उपदेश केला तो प्रत्येक प्रवचनकाराने, कीर्तनकाराने, व्यासपीठावर आरूढ होणाऱ्या माणसाने लक्षात ठेवायचा की जे काही करायचे ते महाराजांचा प्रतिनिधी त्यांचं गुणगान करतो आहे, तर महाराज बोलवतात तेवढंच बोलायचं आहे, आपली अक्कल जास्ती पाजळायची नाही. एवढं म्हणूनच आपला हा 8वा अध्याय आपण इथेच थांबवूया. शुभम भवतु. सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.